आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। गडचिरोलीत पूरस्थिती कायम, 5 राष्ट्रीय महामार्ग बंद, जवळपास जिल्ह्यातील 41 मार्ग बंद, नागरिकांचं जनजीवन विस्कळीत। इचलकरंजीत पंचगंगा नदीला रुद्रावतार, कुरुंदवाड आणि भैरेवाडीला जोडणाऱ्या पुलावरील वाहतूक बंद, दोन्ही गावांचा संपर्क तुटला। सांगली आणि मिरजमध्ये पाणी पातळी स्थिर, सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासनाकडून मॉक ड्रिल, जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची लष्करी जवानांसोबत सांगली ते अर्जुनवाड इथे बोटीतून पाहणी। लातूरमधील जवळगा इथं रेणा नदीवरील बंधाऱ्यात नव्यानं पाणीसाठा आला, आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते बंधाऱ्यातील पाण्याचं जलपूजन। भंडाऱ्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत, खातरोड मार्गावरील नागरिकांना बसला पुराचा सर्वाधिक फटका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्रातील विद्यार्थ्यांच्या नोट्स आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट्स भिजले। धुळे जिल्हा रुग्णालयातील परिसरात शेजारील नाल्याचं पाणी शिरलं, पावसामुळे नाल्यात पाणी वाढल्यानं रुग्णालयातील अनेक विभाग परिसरात घाण पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल। धुळ्यातील शिरपूर तालुक्यात अनेर मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक वाढली, अनेर प्रकल्पातून 18,500 क्युसेक क्षमतेनं नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। धुळे शहरात सकाळपासून रिमझिम पावसाची हजेरी, गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शहरासह साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्यात रिमझिम पाऊस। भुसावळच्या हातनूर धरणाचे 16 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले, धरणातून 90,760 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। अहमदनगरमधील भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची सुट्टीच्या दिवशी गर्दी, छोटे मोठे धबधबे प्रवाहित झाल्यानं पर्यटकांमध्ये उत्साह। नागपुरातील अंबाझरी तलाव परिसरात पोलीस तैनात, TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, तलाव परिसरात तरुण स्टंटबाजी करत असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यावर पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी तैनात। नाशिकच्या सुरगाण्यात घोडांबे धरण ओव्हरफ्लो, अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। जळगावच्या भुसावळमधील बेल्हाळा तलाव ओव्हरफ्लो, तलावातून विसर्ग सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा, जिल्ह्यातील अनेक छोटे मोठे तलाव भरले। जळगावच्या यावलमधील निंबादेवी धरण ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। भंडाऱ्यात कालच्या मुसळधार पावसानंतर आज साहित्य वाचवण्याची नागरिकांची धडपड, व्यावसायिकांसह गृहोपयोगी साहित्यांचं लाखोंचं नुकसान। कोल्हापूरच्या पूरस्थितीवर तोडगा काढा, अन्यथा आगामी विधानसभा महापालिका निवडणुकांवर बहिष्कार टाकू, जाधववाडीतील इंद्रजीत कॉलनीतील स्थानिकांची भूमिका। कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर बेटाचं स्वरूप, दोन्ही नद्यांच्या संगमावर मंदिरं, घरं पूर्ण पाण्याखाली, 3 ते 3.5 हजार नागरिकांचं स्थलांतर। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस, पिकं पाण्याखाली असल्यामुळे पिकं कुजू लागली। लातूरमध्ये आमदार बच्चू कडूंनी भाजपच्या अभिमन्यू पवारांना डिवचलं, शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना पाडलं पाहिजे, आमदार अभिमन्यू पवारांना उद्देशून कडूंची टीका। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी घेतली जरांगेंची भेट, अंतरवाली सराटीमध्ये महबूब शेख आणि जरांगेंमध्ये चर्चा। अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब शेलार यांची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असलेले अण्णासाहेब शेलार विखेंचे समर्थक। नाशिकच्या दिंडोरीत पवार गटाच्या श्रीराम शेटे यांच्याकडून सुनील तटकरेंचं स्वागत, अजित पवार गटाच्या दिंडोरीमधील आढावा बैठकीत झळकला शेटे यांचा फोटो। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये रविकांत तुपकरांचा भव्य मोर्चा, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून तुपकर आक्रमक, हजारो शेतकरी मोर्चात सहभागी। अमरावतीत महानगरपालिकेच्या बैठकीला आमदार रवी राणांची उपस्थिती, शहरातील खड्डे, अस्वच्छता आणि अनधिकृत होर्डिंगवरून रवी राणा आक्रमक। सोलापूरच्या मोहोळमधील अप्पर तहसील कार्यालयावरून वाद, सर्वपक्षीय नेत्यांचा आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटलांना विरोध, वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात। सोलापूरमध्ये माजी आमदार राजन पाटील समर्थकांच्या बैठकीत शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षांचा गोंधळ, राजन पाटील यांच्या समर्थकांकडून अनगर इथे मंजूर अप्पर तहसील कार्यालयाच्या समर्थनासाठी बोलवण्यात आली होती बैठक।
श्रावण महिन्यात नाशिकचे कपालेश्वर मंदिर पहाटे 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत खुलं राहणार। भाविकांची गर्दी लक्षात घेता कपालेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने नियोजन। 5 ऑगस्ट पासून श्रावण मास सुरू होणार। बीडमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा संकल्प। तब्बल 35 वर्षांनंतर बिंदुसरा नदीची साफसफाई सुरू। ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली खास दृश्य। जळगावात महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याचा श्लोक शरणार्थीने बाजी मारली। श्लोकला प्रथम क्रमांकाचं 15,000चं रोख पारितोषिक। नांदेडच्या गंजगाव इथल्या विद्युत पुरवठा 10 दिवसांपासून बंद। बिलोली तालुक्यातील विद्युत रोहित्र बंद असल्यामुळे अनेकदा मागणी करूनही रोहित्र दुरुस्त करून मिळत नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप। लातूरमध्ये शाळेला कुलूप ठोकत शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा ठिय्या। गणिताच्या विषयासाठी शिक्षक नसल्यानं 10वीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षक आक्रमक। परभणी शहरात वाहतूक शाखेकडून कागदपत्र तपासणी मोहीम। कागदपत्र तपासणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई। वर्ध्यामध्ये दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। डॉक्टर उमेश वावरे आणि मित्र परिवाराच्या वतीनं घरकुल पेन्शन वाढीच्या प्रश्नांना निवेदन। नांदेडमध्ये रस्त्याची दुरवस्था। ग्रामस्थांकडून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा। हिमायतनगर तालुक्याच्या पळसापूर डोलरी गावातली घटना। अमरावतीत पश्चिम विदर्भातील एसटी कर्मचाऱ्यांचं घंटानाद आंदोलन। 9 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा। विविध मागण्यांवरून एसटी कर्मचारी आक्रमक। चिपळूणमध्ये काही दिवसांपूर्वी कोसळलेल्या उड्डाणपुलानंतर नव्यानं उड्डाणपुलाचं काम सुरू। मात्र काम संथ गतीनं। वाहतूक कोंडीसोबतच अपघाताच्या घटना वाढल्यानं स्थानिकांची डोकेदुखी वाढली। वाशिमच्या वनोजामधील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गैरहजर। संतप्त ग्रामस्थांकडून आरोग्य विभागाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील शेडगेवाडीत डोंगराला भेगा तर शेत जमीनही अनेक फूट सरकली। ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। टोमॅटोच्या बाजारभावात 50% घट। 70 रुपयांचा टोमॅटो 30 ते 35 रुपयांवर। सर्वसामान्य नागरिकांना दिलासा तर शेतकऱ्यांमध्ये नाराजी। पिंपरी चिंचवडमध्ये एकतर्फी प्रेमातून 31 वर्षीय तरुणीची हत्या। पिंपरी चिंचवड शहर पोलिसांकडून आरोपीला बेड्या। म्हाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीतील घटना। अहमदनगरमध्ये 9.5 लाखांचे दागिने चोरणारा चोरटा मुद्देमालासह 24 तासात जेरबंद। कोपरगाव शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। भिवंडीत अंमली पदार्थांची विक्री करणारी महिला गजाआड। 2 किलो 400 ग्रॅम अंमली पदार्थासह 24,77,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। गुन्हा दाखल।